श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत असल्याने नाशिक नगरी चहूबाजूने सजतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात रोड शो देखील होणार आहे। या रोड शो मध्ये फुलांची उधळण करण्यासाठी तसेच तपोवन परिसर सजवण्यासाठी 30 टन फुलं आणण्यात आली आहेत। याबाबत आढावा घेतला आमचे संपादक किशोर बेलसरे यांनी। आपण आता आहोत पंचवटीत येथील नामांकित जे गार्डन आहे रामसृष्टी गार्डन आपण बघू शकता। ह्या रामसृष्टी गार्डनांना संपूर्ण फुलांनी आता ही सजावट दिसते। म्हणजे इतके फुलं या रामसृष्टी गार्डन मध्ये आलेले आहेत की कालपासून शहरातील जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील आपण म्हणता येईल एवढे फुलं या ठिकाणी आलेले आहेत। आणि संपूर्ण फुलाची प्रत्येक जण जे माळ करतंय आणि ह्या माळी केले जात आहेत। साधारण 500च्या वरती या ठिकाणी शहरातील किंवा ग्रामीण भागातील वर्करांना रोजगार मिळालेला आहे। कालपासून हे हार बनवण्याचे काम आपण बघू शकतो की हे रामसृष्टी गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ही फुलांनी ही सजावट संपूर्ण शहरामध्ये दिसेल। विशेषतः पंचवटीतील मुख्य जे मंदिर आहेत, झाड, त्यांचा जाण्याचा येण्याचा मार्ग, मंडप आणि आपण म्हणतो रॅलीद्वारे स्वागत, अशा विविध पद्धतीने या फुलांनी त्यांचं स्वागत केले जाईल। त्याची ही तयारी कालपासून सुरू आहे आणि संपूर्ण शहरातील इथे फुलांचे सजावटीचं काम सुरू आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी आता उद्यान विभागाचे सोनवणे सर पण आहेत। सोनवणे सर, काय सांगाल माहिती? उद्या दिनांक 12/2024 रोजी युथ महोत्सव नाशिक शहरात बऱ्याच वर्षांनंतर साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने युथ महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आणि तसेच उद्या स्वामी विवेकानंद यांची पण जयंती आहे, ती साजरी करण्यासाठी या आपल्या नाशिक भूमीत आपले लाडके पंतप्रधान मोदी सर हे येणार आहेत आणि त्यांच्या या आगमनासाठी ही सर्व तयारी चालू आहे। कधीपासून तयारी चालू आहे? साधारण फुलं आणले हे वेगवेगळ्या ठिकाणून फुलांची मागणी केलेली आहे। साधारणपणे 30 ते 40 टन फुलं आम्ही आणलेले आहोत आणि आमच्या पूर्ण उद्यान विभागामार्फत हे काम माळा बनवण्याचं चालू आहे। आणि उद्यान विभागाचे जे आपण बघू शकतो संपूर्ण कर्मचारी कालपासून या ठिकाणी या फुलांच्या सजावटीकरता थांबलेले आहेत आणि स्वतः काम करून या लोकांकडून देखील काम करून घेत आहेत। जेणेकरून पंतप्रधान मोदींच्या आपण म्हणतो एक स्वागताची जी तयारी आहे ती मुख्य तयारी इथून सुरू होताना दिसते। मी किशोर बेलसरे, तपोवन रामसृष्टी येथून, कॅमेरामॅन अजित सय्यदसह।